अरे प्लीज रडू नकोस. रडू नको तर काय करू? आज जो हा त्रास होतोय ना ताईला, तो माझ्यामुळे होतोय. आणि अरे मला नाही वाटत की तू अर्जुनशी लग्न करून चूक केलीस म्हणून. अगं तू तुझ्या मनाचा, तुझ्या प्रेमाचा विचार केला, यात काय चुकलं तुझं? मी तर उलट म्हणेन की बरंच झालं तू लग्न करून आमच्या घरी नाही आलीस. नाहीतर जो त्रास आज वहिनीला होतोय ना, तोच त्रास माझ्या घरच्यांनी तुलाही दिला असता. तू पोलिसांपासून आम्हाला वाचवला असशील, पण तुझ्या बहिणीने आमच्या घरी पोलीस आणले आणि आमच्या घरी पोलीस आले, यालाही कारणीभूत तू आहेस. मी वहिनीला काही होऊ देणार नाही. रोहन, थँक्यू व्हेरी मच. आर्या! अर्जुन, अर्जुन अरे मला वाटतं आर्या मला आता निघायला हवं. आपण नंतर बोलूया. अरे या कारणांची कमी आहे तुझ्याकडे काही? मागच्या वेळेला काय तो वेडा मागे लागला होता, यावेळेला गुंड मागे लागले असतील. दरवेळेला तुझा रोहन तुला वाचवायला येतो, तुझा हिरो हो, आणि तू त्याची हिरोईन. अर्जुन वेड लागले का तुला? काय बोलतोयस तू हे? हो लागलाय वेड मला. मला वेड लागला म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं आणि चुकलोय. काय म्हणालास तू? जाऊ दे, मीच चुकलो. मला कोणाशीच काही बोलायचं नाही. ज्याला जसं वागायचं तसं त्याने वागा. अर्जुन, मी ताईची मदत करायला म्हणून तिकडे गेले होते, पण इकडे माझ्याच घरी उगाच वाद निर्माण झाला. ताई, तू? मला बोलायचंय तुझ्याशी. तू मला जे काही बोललीस याचं मला अजिबात वाईट वाटलेलं नाही, पण तुला होणारा त्रास तू निमूटपणे सहन करते याचा मला खरंच खूप त्रास होतो आणि वाईटही वाटतंय. लग्नानंतर मुलीच्या नशिबाची नाळ ही सासरच्या लोकांची जोडलेली असते आर्या. ती तोडून टाकणं फार चुकीचं असतं. आपण प्रत्येक क्षण ती जपण्याचा प्रयत्न करायचा असतो, कारण नातं तोडणं फार सोपं असतं ग, पण ती टिकवून ठेवणं तितकंच कठीण. ताई, पण अशा नात्यांचा काय उपयोग ज्यांनी आपल्या पदरात फक्त त्रास आणि अपमानच पडणार असेल? मला तुला फक्त एवढंच सांगायचं आर्या, की माझ्या आयुष्यात आता जे काही घडतंय याची तू वाच्यता कुठेही करायची नाहीस, कोणालाही सांगायचं नाहीस, ना दादाला ना तुझ्या अर्जुनला. आमच्या मावशीच्या आजच्या खिरेला कशाची सोड नाही. मथुरेचा पेठा असू देत किंवा इंदोरची इमरती किंवा कलकत्त्याचा रसगुल्ला, हे सगळं एकीकडे आणि मावशीच्या खीर एकीकडे. आज आपल्याला भेटते तरी आर्या इथे असती ना तर तिने अख्खं पातेलं रिकामं केलं असतं. एवढी आवडते खीर आमच्या. ठीक आहे ताई, मी तुला वचन देते की मी हे कोणालाच सांगणार नाही. ताई, सध्या तरी मी तुला एवढंच देऊ शकते. आजच तू माझ्या घरी आलीस माझ्या भल्यासाठी. काय बाई वाईट साईट बोलले मी तुला, आणि आजच मी जेव्हा तुझ्या घरी आले तेव्हा तू माझी ओटी भरलीस. असं काय बोलतेस? एका सवाष्णी बाईची ओटी भरणं पुण्याचं काम असतं, आणि तुझी ओटी भरली म्हणजे मला पुण्य लागलंच ना. मला निघायला हवं आता. काळजी घे. तू सुद्धा.